वेलकम टू द न्यू ब्लॉग. किती 3 महिन्यानंतर आफ्टर एजेस. आफ्टर जस्ट जवळजवळ 3 महिने झाले आम्ही काही ब्लॉग वगैरे केले नाही. नेहमीचं कारण तुम्ही म्हणू शकता की हेक्टिक वर्क शेड्यूल. तुझ्याकडे काय कारण आहेत? आळस. हा, कारण द्यायला आम्ही एक नंबर तसं बघायला गेलं तर. बट जेन्युइनली बरेचसं वर्क लोड होता आणि प्लस वॉर सिच्युएशन पण होती. तर त्यामध्ये पाऊस होता, बऱ्यापैकी सिच्युएशन्स होत्या तसं पाहायला गेलं तर. त्यामुळे ब्लॉग नाही करता आला आम्हाला. बट किती पण आम्ही सांगितले तरी पण ते इट विल साऊंड लाईक अ एक्सक्यूजेस ओनली. सो हा. लेट्स जस्ट गेट इनटू टुडेज ब्लॉग. सो आज आम्ही काय करणार आहोत, कॅन यू एक्सप्लेन? आम्ही काही असं खास स्पेशल असं नाही आहे, बट एक प्लेस आहे 5 सेव्हिंग्स म्हणून, जिथे तुम्हाला सर्व काही गोष्टी 5 रिअल्समध्ये भेटतात. ॲज इन तुमच्या हाऊसहोल्डच्या गोष्टी, तुमच्या क्रॉकरीज, प्लस तुमचे क्लिनिंगचं सामान, प्लस अजून बरंच असं काही काही आहे. तर फर्स्ट जेव्हा मी इथे आलो होतो सौदीमध्ये, तर मी पहिल्यांदा तिथेच गेलो होतो आणि तिथूनच सगळं घरचं सामान वगैरे आणलं होतं. आणि तू आल्यावर पण आपण गेलो होतो बरोबर? येस, एकदा गेलेलो आपण. तर आज असं काही नाही, माझा टिफिन काचेचा तो फुटलेला आहे. कसं काय फुटला? ते मी काहीतरी करताना फुटला. आता ते सगळे डिटेल आपण शॉर्ट नाही केलेले. मी डिटेल्स सांगते तुम्हाला. नको 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 त्याचं नको. काय झालेलं, हा. तर आम्हाला डेझर्ट खायचं होतं. तो डेझर्ट बनवत होता, तर कस्टर्ड बनवत होता तो पुडिंग. सो मग त्यामुळे काय झालं, स्टीम वगैरे करायचं असतं. ही नोज आमच्याकडे एअर फ्रायर आहे, बट स्टील ही चूज टू बी वाईल्ड. आणि मग त्याने स्टीम करण्याचा डिसिजन घेतला. आणि स्टीम करण्याचा डिसिजन घेतला तो पण काचेच्या, त्याचा टिफिन आहे त्याच्यामध्ये त्याने स्टीम करायचा डिसिजन घेतला. मी त्याचे फोटोज अटॅच करेल. आणि ते मस्तपैकी गरमीने असं एकदम क्रॅक झाला. कसं होतं, मी एकदम एक्सायटेड होतो, त्यामुळे मी सगळं सायन्स शिकलो. त्याच्यामुळं सगळा सीन झाला आणि तो डबा फुटला. आणि त्याचे फोटोज अटॅच करेल. तो पण फुटला आणि त्याच्यासोबत छोटे मोठे दोन डबे होते अजून, म्हणजे असे मी 3 डबे फोडले एकाच वीकमध्ये. त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे डबा घ्यायला. आणि टिफिन घ्यायला मला टिफिन नाही ऑफिसला. आणि इथे समर स्टार्ट झालेला आहे. भरपूर गरमी आहे, बेकार गरमी, खूप जास्त. बेकार थंडी असते, बेकार गरमी असते, सगळं बेकार असतं. एव्हरीथिंग इज एक्स्ट्रीम, सगळं एक्शन. सो लेट्स गो. मेट्रोने चाललेलो आहे. 2 मेट्रोज चेंज करायचे आहेत ॲज युजल, अँड देन विल रीच. आम्ही घरून निघलो तेव्हा आम्हाला समजलं की ते जाण्यासाठी 2 मेट्रो चेंज करायला लागतं, जशा इंट्रो मध्ये पण आम्ही सांगितलेल्या. पण आता समजते की नाहीये तसं. नाहीये तसं, म्हणजे ती लाईन चालली आहे, बट बघूया यार. इच अँड एव्हरी टाइम आपण एक्सपेरिमेंटच करतोय, बट इट्स अ गुड थिंग. थोडासा एक्सपोजर पण भेटतो, एक्सप्लोर पण होतो. थोडेसे नवीन गोष्टी समजतायत. कम्फर्ट झोन मध्ये नाही राहतात की बाई एका स्पॉटवरून डायरेक्टली कॅब केली आणि गेलो. दॅट इज लाईक खूपच, म्हणजे हे होतं ना, ते प्रिडिक्टेबल गोष्टी असतात. ह्या थोड्या अनप्रिडिक्टेबल, थोडं फन, थोडंसं ब्रेन पण रिवायर झालं पाहिजे ना. हा राईट. थोड्याशा न्यूरॉन्स एकदम समथिंग न्यू. बाय द वे, कसं दिसतोय मी विदाऊट दाढी, म्हणजे कमी दाढी? छान दिसतोय. क्लीन शेप केलेली. त्याचं तो तेव्हा ते पण एक रिझन ते एक होतं रिझन होतं की की आम्ही क्लीन शेव केली होती, त्यामुळे आम्ही ब्लॉग नाही केला. मी तर विसरलीच होतं ती गोष्ट. खूप लांब आहे का? हा बेबी, खूप लांब आहे. चल, आम्ही पोहोचलेलो आहे डेस्टिनेशन असं म्हणतो जसं काय खूप अशा भारी काहीतरी असं वेगळं काहीतरी करतोय. पण इट इज अफोर्डेबल. 5 रियाल. आय हा. मीन लाईक किती झाले 5 रियाल? 5 रियाल म्हणजे 125 रुपये. आता 25 रुपये रेट चालू आहे. ऑलमोस्ट, येस. 2 वर्षामध्ये 4 रुपये वाढलेले आहेत. विल शो यू व्हॉट थिंग्स वी गॉट.
आणि हे काय वी गॉट म्हणजे काही नाही घ्यायचं आपल्याला. तसं फक्त टिफिनच घ्यायचा असं सांगितलंय माय हजबंड, बट विल सी. काय नाही घ्यायला बसली की सगळं घेते. स्वस्त आहे म्हटलं सगळं घेते. लास्ट टाइम पण असंच केलं. आम्ही आलो होतो 2-3 गोष्टी घ्यायला, 1760 गोष्टी घेऊन बसलेल्या आहेत. त्यामुळे आता नाही, माझं स्ट्रिक्ट बजेट आहे. कार्ड माझ्याकडेच आहे सगळं, तुझं पण कार्ड माझ्याकडेच आहे, त्यामुळे मी काही घेऊ देणार नाहीये. पण मी टेमू वरून बऱ्यापैकी जास्त शॉपिंग केली आहे, सो आय होप इथे मी जास्त काय बोलतात एक्साइटेड होऊन घेणार नाही, बट लेट्स. हा 2च फ्लोर आहे, बट आतमधून दाखवतो आता आम्ही तुम्हाला. ग्लास घेऊया का? आपल्याकडे ग्लासेस नाही आहेत. आपण डबा घ्यायला आलो होतो पण आपल्याकडे ग्लासेस नाही आहेत. एक होता तो फुटला आपल्याकडनं. मला माहिती होतं, त्यामुळे मी म्हटलं की मोठा कार्ड घेऊया. छोटा कार्डनी काय नाही होणार. हे बघ, हे ते माचा टाइप्स छोटे माचा टाइप्स नाही, सौदी कॉफी जो प्रकार आहे ना, हा सौदी कॉफी आहे ना, त्याच्यासाठी छोटे छोटे शॉट्स असतात. हे रस्त्यावरचे काहीतरी बोलतात ना ते हे टाकतात, काय म्हणतात त्याला, ते असं टाकतात दॅट थिंग, ते टाकतात ना असं मंडप टाइप्स, शामियाना. आय डोंट नो यार, ते आमच्या बीड मध्ये आहे तसं ते एक प्रकारचं असं कापड टाकतात. ठीक आहे, लाईक मंडप बनवतात आणि तिथे ज्यूस सेंटर असतात आणि त्या ज्यूस सेंटर मध्ये हे पण ते मंडपला काहीतरी बोलतात यार, सेटअप तो आय डोंट नो काय बोलतात. तुम्हाला माहित असेल तर कॉमेंट करा. वाव बेबी, घेऊया. माझ्या रॉक उडीला ह्याच्यात पाणी द्यायला. हे बघा, पप्पा तुमचं जावई तुम्हाला हे गिफ्ट घेतोय. त्याच्यामध्ये टाकायची मस्त दारू, 30 ml रोड काढायची. ते काढण्यामध्येच त्यांना वाटेल मला नाही पाहिजे. पप्पा ब्लॉग्स पाहत पण नाही. हाफ ऑफ द गोष्टी तर मी घेत नाहीये, म्हणजे हाफ ऑफ द गोष्टी तर आम्ही घेत नाही, कारण की माझ्याकडूनच फुटतात काचेच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ज्या खूप नेसेसरी आहेत त्याच घेतोय आम्ही. एक होता आपल्याकडे ना, हा मीच फोडलं होतं ते माहिती मला, मी सगळं फोडलेलं आहे, पण मी स्टील परत घ्यायचं, मस्त वाटतंय त्याच्यामध्ये बनवायचं. आपण जाऊ द्यायचं, स्वस्तच आहे पण स्टील असं फुटल्यावर थोडंसं वाईट वाटतं, त्यामुळे नको. मला ना एक हे घ्यायचं आहे, असं मायक्रोवेव्ह फ्रेंडली आपलं हे एअर फ्रायर साठी. हा, म्हणजे एक बाउल टाइप्स, ज्याच्यामध्ये आपण काही डेझर्ट वगैरे बनवून ठेवू शकतो. हीट रेजिस्टन्स पण आहे हे बघ इथे लिहिले. हे बघ, असं तर सगळीकडे मेन्शन असतं, तुझ्या डब्यामध्ये ते मेन्शन नव्हतं आणि स्टील तू त्याला आपल्या स्टीमर मध्ये ठेवलेलं. सो इथे मेन्शन असं 400 डिग्री पर्यंत इट कॅन बेअर हीट. ओके, दोन्ही घे. मी काय विचार करतोय, 2 डबे घ्यायचे का? तसंही मी बॅग घेऊन जातो ना डब्यासाठी. 2 डबे घ्यायचे का वेगवेगळे? घेऊ शकतो ना, एक मोठा एक छोटा असं पण घेऊन जाऊ शकतो. हा बेस्ट. हा, आपल्याकडे कटलरी खूप आहे ऍक्च्युअली मध्ये. हा पहिला फ्लोर, तर हा फर्स्ट फ्लोर होता आणि आता आम्ही सेकंड फ्लोअरला चाललेलो आहे. सेकंड फ्लोअरला एवढं काही नाही येणार आहे, काय आहे आय थिंक तिथे स्टेशनरी आणि टॉईज सेक्शन आहे आणि थोडंसं फूड वगैरेचं आहे आणि सफाई वगैरेच्या ज्या गोष्टी असतात त्या आहेत. आणि अजून काही नाही, हे आहेत सोप्स अँड ऑल एव्हरीथिंग, ग्रॉसरी सॉर्ट ऑफ थिंग. आणि प्लास्टिकच आहे आय थिंक तिथे. खालचं फ्लोअर आमचं जास्त फेवरेट आहे, कारण तिथे सगळ्या ग्लासच्या वस्तू आहेत. तरी आपण पलीकडचं सेक्शन गेलो नाही खाली. नाही गेलो, कारण इनफ झालं ते.
मला तर हे असं फूड आयटम वरती ट्रस्टच नाहीये. ह्याची क्वालिटी नाही, ह्याचं हे निघेल वरचं, खूपच घाण होईल हे. क्यूट आहे पण हे लॅम्प. हा रेडबुलचा सेक्शन आहे. रेडबुल आणि बाकीच्या ज्या एनर्जी ड्रिंक्स आहेत त्याचं सेक्शन आहे. आणि तिथे अशी यांनी वॉर्निंग दिली आहे, दिस प्रोडक्ट डज नॉट हॅव एनी हेल्थ बेनिफिट्स. तर हे आपल्याकडे पण पाहिजे, जेणेकरून लहान मुलं वगैरे पिणार नाहीत आणि त्यांच्या हेल्थला काही इश्यू नाही. बेस्ट थिंग. My phone. Anyways, it's 12. 12:30 वाजलेत आणि नाही 12 वाजता नाही, 11 वाजता घरी आलो कदाचित. आणि मग त्यानंतर आम्ही जाम थकलेलो, चेंज वगैरे केलं. मी जस्ट स्किन केअर करणार होते, पण मी स्किन केअर केलं असतं तर मी डायरेक्टली झोपले असते. सो आय थॉट त्याच्या आधी एक हॉल बनवूया, कारण की गेलो तिथे आणि हॉल नाही दाखवला तर काय फायदा. मग एकदम ते असं हाफ वाटेल. कॉफी. थँक्यू. रात्रीच्या 12:30 वाजता कॉफी पिणारे फक्त आणि फक्त आम्हीच आहोत, कारण आम्हाला कॉफी पिऊन सुद्धा झोप येते. खूप लोकांना नाही येत अरे झोप. मला तर येते बाबा. मला झोपेतून उठून परत कॉफी जरी दिली तरी सुद्धा झोप येते. एक डब्बा घ्यायचा होता, पण असं कधीच नाही होणार की आम्ही एक गोष्ट आणायला गेलोय आणि बाकीच्या गोष्टी नाही घेतल्या. तो हा एक टिफिन त्याच्या ऑफिससाठी, क्वालिटी खूप सुंदर आहे, नाईस. पूर्ण हा ग्लास आहे बोरोसिल, आणि हे एअरटाईट, काय बोलतात त्याला, झाकण. ओके, सो हा एक, आणि त्यानंतर हा सेकंड. आय थिंक हा सुद्धा हीट रेजिस्टंट आहे, अप टू 400 डिग्री सेल्सिअस. सो त्यामुळे हा पण घेतला आहे. इन केस कधी काही ब्राउनी वगैरे असं काहीतरी बनवायचं असेल, देन विल यूज दिस. एअर फ्रायरमध्ये पण हा चालेल. आणि इन केस माझ्या हस्बंडला वाटलं की कधी काहीतरी बनवायचं आहे आणि तो स्टीम करेल, सो तेव्हा पण हे कामाला येईल. सो हे असे 2 डब्बे घेतले, दिस. आणि हे फ्रूट वगैरे कट करून ठेवायला मग फ्रीजमध्ये. सो हे तेव्हा पण छान एअरटाईट आहेत. सो दिस इज ऑल्सो गुड. आणि हे ऑब्विसली ग्लासेसचे आहेत, नथिंग इज प्लास्टिक. फक्त ह्याचे कॅप्स प्लास्टिकचे आहेत, दॅट इज इट. सो हे 2 डब्बे. आणि दिस वन, हा एक छोटासा डब्बा. कधीतरी असं होतं की त्याला सलाड किंवा मग एखादी ग्रेव्ही असेल किंवा कर्ड
लाईक दॅट असं काही द्यायचं असेल तर मग हा 1 सेकंड डब्बा. सो असे 2 टिफिन त्याला. आणि ही कॅन्डल सो ओपन करून दाखवते मी. दिस इज ऑल्सो ग्लास. आणि ही पण नॉर्मल वॅक्स कॅन्डल आहे. सेंटेड कॅन्डल नाही आम्ही यूज करत बिकॉज इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ अँड एव्हरीथिंग. हे असं मस्तपैकी याच्यामध्ये ठेवायचं आणि लाईट करायची कॅन्डल. सो दिस इज दॅट. ह्याच्यामध्ये 4 कॅन्डल्स आल्यात. 1 2 3 अँड 4. हा छोटासा वुडन ट्रे. इट्स कम्प्लीट वुडन. आणि आय थिंक हे बांबू आहे. आय एम नॉट शुअर, असं काही लिहिलेलं नाही याच्यावरती. बट दिस इज दॅट. कधी कधी असं होतं की आम्हाला कॉफी, 2 कॉफी आणि मग कधी काही बिस्किट्स, चॉकलेट किंवा असं काहीतरी खायचं असतं त्यासोबत. मग तो दोन वेळा राऊंड होतात. सो एकच वेळेस होण्यासाठी दिस इज दॅट. आणि हे याला काय बोलतात आय डोंट नो. बट हे आपण वरण वगैरे बनवतो तेव्हा ते डाळ पूर्ण मिक्स करण्यासाठी किंवा ताक बनवण्यासाठी. सो हे काय बोलतात आय डोंट रिमेंबर. ओके. सो हे. आणि या सगळ्यांची ऑलमोस्ट प्राइस 5.75 रियाल आहे इफ आय एम नॉट रॉंग. हा सगळ्यांची तीच प्राइस आहे का? हा तीच आहे सगळ्यांची प्राइस. 5.75 ईच. आणि हे खूप क्यूट आहे. एकदम स्टेनलेस स्टीलचं आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. याला काय बोलतात ते असतं ना छिलायचं पोटॅटोच्या वरचं साल किंवा ककडीच्या वरचं साल किंवा कॅरेटच्या वरचं. सो पीलर. राईट. दिस इज पीलर. खूप सुंदर आहे. एकदम हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील. खूप छान आहे. आणि इथे असं पकडण्यासाठी दिस ब्लॅक थिंगी. सो नाईस. आणि याच्यासोबतच मॅचिंग असं आम्हाला एक ओपनर भेटलंय. तसं तर आम्ही ड्रिंक वगैरे काही करत नाही. बट कोक वगैरे कधी काही असं असेल जे ओपन करायचं असेल तर. आणि हे क्यूट दिसत दोघं सेम टू सेम. सो इट्स लाईक सेट. सो नाईस. हे पण स्टेनलेस स्टील, सेम क्वालिटी. आणि हे ग्लासेस 3चा सेट. हे ऑलरेडी आमच्याकडे असा नव्हता. या शेप मध्ये थोडासा होता आणि तो पूर्ण प्लेन व्हाईट होता. हा थोडासा असा कॉपर टाइप्स खाली कलर आहे. आणि गुड क्वालिटी. सो हा 3. हा ग्लासेस पण सेम प्राइस आहे का? म्हणजे हे 3 ग्लासेस 5.75 और 5.75 ईच. ओ म्हणजे हा तर ग्लास किती स्वस्त पडला बेबी. हे 3चा सेट. सो दिस होल थिंग सेट हा आहे 5.75 रियाल. आणि हे जर इंडियामध्ये घ्यायला गेलो असतो ना बाप रे, इट वुड कॉस्ट अस 1000 or 800 at least. आणि दॅट्स इट. आणि टॉयलेट पेपर. दॅट इज इट. टेल मी इन द कमेंट सेक्शन तुम्हाला काय आवडलं आणि स्पेशली या हॉलमधलं तुम्हाला अजून काय आवडलं. सो दॅट वॉज इट फॉर टुडेज व्लॉग. आय जस्ट होप की तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही बोर नसाल झाला आम्हाला ऑलमोस्ट 3 महिन्याच्या नंतर पाहून. पण वी जस्ट होप की नेक्स्ट ब्लॉग पण आम्ही कंटिन्युअसली करण्याचा ट्राय करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. मी नाही येऊ शकत फ्रेम मध्ये कारण की मी टी शर्ट नाही घातलेला आहे आणि मला आता कंटाळा आलेला आहे टी शर्ट घालायचा. सो सी यू सून इन न्यू ब्लॉग. आणि तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल ऑब्विसली असं तर कोण सांगत नाही बट स्टील